थंडी सुरू झाली ना की आपोआपच काहीतरी गरमागरम खाण्याची इच्छा होते. अशा वेळी सर्वात आधी आठवतं ते गरमागरम तव्यावरचं खमंग असं थालीपीठ आणि त्याबरोबर गोड आंबट अशी कढी. आणि अशा गरमागरम कढीमध्ये खारी बुंदी. आहा! एकदम मस्त कॉम्बिनेशन तयार. चला तर मग सुरुवात करूया. चला तर मग आपण इथं थालीपीठाचं मळून घेऊया. त्यासाठी इथं मी काही कांदे, गाजर, टमाटर, कोथिंबीर आणि मुळे आणि त्याचबरोबर मुळ्याचा पालासुद्धा घेतलेला आहे बरं का. मुळ्याचा पाला जर बारीक चिरून थालीपीठामध्ये घातला ना की त्याची चव खूप भारी लागते. गाजर इथं ऑप्शनल आहे. इथं मी 2 मीडियम आकाराची मुळे घेतलेले आहेत. जर मुळा खूप काळपट किंवा असं डाग लागलेला असेल तर तुम्ही ते सोलून पण घेऊ शकता. इथं मी डायरेक्टच मुळा खिसून घेते आहे. आता मुळा खिसून झाल्यानंतर गाजरसुद्धा खिसून घ्यायचे. आता मुळ्याचा पाला, इथं खूप सारा मुळ्याचा पाला तुम्ही वापरू शकता. इथं माझा ना मुळा 2-3 दिवस झाले आणून ठेवला होता आणि तो पाला सगळा पिवळा पडून गेला. त्यामुळे एवढाच पाला चांगला निघाला आहे. त्यामुळे मी तेवढाच घेतलेला आहे. तुम्ही याच्यापेक्षा जास्तसुद्धा मुळाचा पाला वापरू शकता. नंतर कोथिंबीर. मुळा आणि कोथिंबीरचा पाला चांगला धुवून, निथळून मग चिरायचं. मग त्याचबरोबर टमॅटो आणि 2 ते 3 कांदे हे सगळं बारीक असं चिरून किंवा खिसून घ्यायचं. इथं आपण मिक्स पिठाचे थालीपीठ बनवणार आहे. त्यासाठी प्रमाण कसं आहे, जर आपण 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं ना तर अर्धी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आणि गव्हाच्या पिठापेक्षा पण थोडंसं कमी डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ घ्यायचं. आणि बाजरीचं पीठ तुम्ही ऑप्शनल टाकू शकता. एखाद्याला नाही आवडत तर नाही टाकलं तरी चालेल, पण सर्वात जास्त ज्वारीचं पीठ घ्यायचं. आता यामध्ये पावडर मसाले घालायचे. मीठ, जिरे, मोठा 1 चमचा हळद आणि लाल तिखट. लाल तिखट ऑप्शनल आहे. इथं आपण ठेचा वापरणार आहे त्यामुळे लाल तिखट नाही घातलं ना तरी पण चालेल. आणि थोडंसं हिंग. आणि आता त्यामध्ये जाईल 1 मोठा चमचाभर तीळ. तीळ इथं मी भाजून वापरलेले आहेत. आता यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर, जिरे आणि त्याचबरोबर धने हे सगळं मिक्स करून बारीक केलेले ठेचा जाईल. हे सगळे मिक्स पीठ आणि पावडर मसाले हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी करून याचा चांगला एक गोळा बनवून घ्यायचा. याचा मीडियम असा एक गोळा बनवून घ्यायचा. नंतर हा ओल्या कपड्याने झाकून ठेवायचा. तोपर्यंत आपण कढी बनवायला घेऊया. कढीसाठी इथे मी 200 ग्रॅम दही घेतलेलं आहे. त्यामध्येच डाळीचं पीठ साधारण 2 ते 3 पोह्याचे 3 चमचे डाळीचं पीठ वापरलेलं आहे आणि थोडंसं पाणी घालून ते चांगलं असं सरसरीत फेटून घ्यायचं. डाळीच्या पिठामध्ये जर दही चांगलं फेटलं गेलं ना तर कढी अजिबात फुटत नाही. चला आता आपण कढीला फोडणी देऊया. त्यासाठी एका भांड्यामध्ये तूप गरम करा. तूप गरम झालं की त्यामध्ये जिरे आणि मोहरी चांगले तडतडू द्या. जिरं मोहरी तडतडली ना की त्यामध्ये कढीपत्ता घाला. तुपामध्ये कढीपत्ता चांगला परतून झाल्यानंतर त्यामध्ये लसूण मिरचीची पेस्ट घालायची आणि ती चांगली परतून घ्यायची. आता लसूण मिरचीची पेस्ट चांगली परतली त्यामध्ये आपण फेटलेलं दही घालूया. नंतर आता यामध्ये जाईल पाणी. इथं तुम्ही कढीची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲडजस्ट करून घेऊ शकता. कढी करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की चमचा कंटिन्यू फिरवत राहायचा तरच तुमची कढी फुटणार नाही. आता यामध्ये जाईल 2 ते 3 चमचे साखर आणि चवीपुरतं मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं. झाली आपली मस्तपैकी गरमागरम कढी. आता आपली कढी तर रेडी झालेली आहे. आता आपण थालीपीठ थापून घेऊया. थोड्याशा ओल्या हाताने गोळा घ्यायचा आणि कापड ओला करून त्याच्यावर पाण्याचा हात घेऊन मस्तपैकी गोल आकाराचे थालीपीठ थापून घ्यायचे. थालीपीठ चांगले थापून झाल्यानंतर त्यामध्ये बोटाच्या साहाय्याने होल पाडायचे. म्हणजे थालीपीठ शेकताना आतमध्ये तेल सोडलं ना तर थालीपीठ एकदम आतपर्यंत चांगलं शिजते. आता हे थालीपीठ आपण शेकून घेऊया. थालीपीठाच्या साईडने तेल सोडायचं आणि थालीपीठ एक साईडने चांगलं झालं की नंतर पलटायचं. असं करून 1 ते 2 वेळा आलटून पलटून थालीपीठ चांगलं खरपूस होईपर्यंत शेकायचं. अशा प्रकारे खमंग असे थालीपीठ आपले इथे तयार झालेले आहेत. त्याचबरोबर गोड आंबट कढी आणि त्यामध्ये खारी बुंदी हे खूप भारी कॉम्बिनेशन आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा.